ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनी सिंधुदुर्गमधील कुडाळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत स्नेहभोजन घेतल्यानं आता चंद्रहार पाटील यांच्या शिंदेच्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चांना उधाण आलाय। मात्र हा केवळ योगायोग असल्याचं चंद्रहार पाटील यांनी सांगत असले तरी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार हे चंद्रहार पाटील यांना माहित नव्हतं का, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी ठामपणे थांबणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये चंद्रहार पाटील थांबणार की शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, खरं तर महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल, मोठी बातमी म्हणावी लागेल। नेहमी आपण खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चंद्रहार पाटील यांना वेळोवेळी बघितलेलं होतं, मात्र नुकतंच त्यांनी कुडाळमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्नेहभोजन घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते आता शिंदेच्या शिवसेनेवरच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्यात। नक्कीच जर आपण पाहिलं तर चंद्रहार पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेचे एक विश्वासू नेते मानले जातात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांनी सांगली लोकसभा देखील लढवली होती। 2 दिवसापूर्वी ते सिंधुदुर्ग दौऱ्यावरती गेले होते आणि याचवेळी कुडाळ येथे त्यांनी मंत्री उदय सामंत यांची देखील भेट घेतली होती आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन देखील घेतलं होतं। आणि याच स्नेहभोजनावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। त्यामुळे जो फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि चंद्रहार पाटील हे एकत्रित स्नेहभोजन घेत असल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि यानंतर चंद्रहार पाटील यांनी हा केवळ योगायोग असल्याचं सांगितलं होतं, परंतु मंत्री उदय सामंत यांच्यासोबत जेव्हा स्नेहभोजन घेतलं त्यावेळी तिथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार की नाही याची कल्पना नव्हती का, असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण की एक चंद्रहार पाटील यांना ठाकरेंचा विश्वास असं मानलं जातं, कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारची बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये मोठं रणकंदन देखील माजलं होतं। गेल्या काही दिवसापासून ठाकरेंच्या शिवसेनेतील जे पदाधिकारी आहेत, तत्कालीन जिल्हाध्यक्ष संजय विभूती देखील यांनी देखील ठाकरेंची साथ करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता। त्यामुळे आता चंद्रहार पाटील यांनी कुडाळमध्ये जात दोघांची भेट घेऊन त्यांच्यासोबत स्नेहभोजन केल्यामुळे चंद्रहार पाटील देखील शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत का, असं देखील आता सवाल उपस्थित केले होते। त्यामुळे आगामी काळामध्ये चंद्रहार पाटील नेमकी काय भूमिका घेणार की केवळ ही औपचारिक भेट होती हे देखील पाहणं औचित्याचं असणार आहे। नक्कीच स्वप्नील, आगामी काळात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।